फायनल गाईज एका वर्षानंतर दोघांचा सोबत ब्लॉग आलाय. दोघांचा एक वर्षानंतर आमच्या दोघांचा सोबत ब्लॉग आलाय. तर ब्लॉगला पण मनापासून सपोर्ट करा. अन्न वस्त्र निवारा चड्डीवरचा तुषार वस्त्रे पण बघायला भेटल. अजून चड्डीवरचे भाऊ मागाची चड्डी होता, आता पूर्ण फुल कपडे होईल. रोज एक नवीन ब्लॉग येणार तुम्हाला बघायला. तुमचं मनोरंजन करायचं माझं काम आहे, फॉलो करायचं तुमचं काम आहे. लागलेत आमच्याकडे छत्री बी नाही, छोकरी बी नाही, नोकरी बी नाही. आम्ही बेरोजगार आहे, बेरोजगार. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला बोललो होतो की नेक्स्ट ब्लॉग येणार आहे. तुम्हाला मी सांगते आपण कंटिन्यू ब्लॉग सोडणार आहे. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोजची रोज नवीन तुम्हाला ब्लॉग 1 दिवसांनी 2 दिवसांनी ब्लॉग बघायला भेटेल. आजच्या ब्लॉग मध्ये काय असणार आहे माहिती का? मी आणि तुषार भर पावसामध्ये इकडे बघू शकता. अजून चड्डीवरच काही विषय नाही का? भाऊची आताच आंघोळ झाली, मी आंघोळ बिंगोळ करून एकदा ओके झालं. आम्ही दोघं भाऊ खूप दिवसानंतर 2 व्हीलर वरती पावसात शॉपला जाणार आहे. म्हणजे तुषारचं ते शॉप होतं शूजचं, ते आता आम्ही एकत्र केले. म्हणजे आपलं मेन्सवेअर आणि फुटवेअर हे एकत्र झाले. तुम्हाला शूज वगैरे घ्यायचे असतील किंवा कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही फक्त एकच शॉपला व्हिजिट करू शकता. तिथं तुम्हाला आख्या बनसुडे पण बघायला भेटेल आणि चड्डीवरचा तुषार बनसुडे पण बघायला भेटेल. त्यामुळे लवकर लवकर शॉपला व्हिजिट करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा. फुल कॉमेंट होणार. मम्मी बघा इकडे, सांग मम्मी लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. हा चॅनलला सबस्क्राईब करायला सांग. चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या अकॅडमीची आयडी गेली आहे, त्यामुळं युट्यूबला ब्लॉग सोडणार आहे ते रोज आता. आणि इन्स्टाला पण नवीन आयडी ओपन केली. इन्स्टाला पण नवीन आयडी ओपन केलेली आहे. त्या पण आयडीला फॉलो करा आणि इन्स्टाला फॉलो करा. हा इन्स्टाला पण आपले अकाउंट आहे आख्या बनसुडे 10. अकाउंटला ब्ल्यू टिक आहे, त्या पण अकाउंटला फॉलो करा आणि इन्स्टाला पण सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन रोजची रोज तुम्हाला 2 दिवसाला 3 दिवसाला ब्लॉग बघायला भेटणार आहेत. त्यामुळे स्टेट येऊन शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि मजा मस्ती करत राहू आपण. चला येऊ. सकाळ सकाळ मम्मीने आपल्यासाठी नाश्ता केलाय मस्त खतरनाक मध्ये चिकन राईस. काही विषय नाही, संध्याकाळचाच आहे, सकाळी खायचा. रात्री जरा संध्याकाळी आम्ही नाही जेवण केलं म्हणजे कमी जेवण केलं की सकाळी सकाळी मग तेच गरम करायचं आणि खाऊन टाकायचं. अन्न वेस्ट करायचं नाही.